नमस्कार मित्रांनो, मी सागर धनेदर. आपण गावरान कुक्कुटपालन करत असतो. हे आपलं आतमधलं शेड आहे. आपण बघा, आता मे महिना चालू आहे. आता हे जे आहेत हे छोटे पक्षी आहेत आपले. हे 20 ते 22 दिवसाचे पक्षी आहेत. आणि हे इकडे पार्टिशनच्या बाजूला हे जे आपले आहेत 45 ते 50 दिवसाचे पक्षी आहेत. आता हे पूर्ण मे महिना चालू आहे. आता अंड्याचं सीझन जे संपलेलं आहे, तर आपली जी जुनी बॅच होती आपण ती विकून टाकली. आता ही आपली नवीन बॅच आहे. ह्या 2 बॅच नवीन आहे. आपण आपल्या शेडमध्ये एक नवीन नियोजन केलेलं आहे आपल्या फार्ममध्ये पूर्ण, की आपण आता शेवगा लावलेला आहे. मी तुम्हाला दाखवतो आपला शेवगा. मे महिना असल्यामुळे आपण शेवगा लावलेला आहे. मित्रांनो, हा शेवगा आहे. बरोबर जून, जुलै, ऑगस्ट, जूनमध्ये आपण पिल्ले बाहेर सोडणार आहे. जूनच्या अखेरीला. तर जून महिन्यामध्ये मोठे मोठे झाडं होतील. त्यानंतर आपल्या कोंबड्या बाहेर येतील. तर मग पुढच्या वर्षी पण आपल्याला सावली मिळेल. शेवग्यातून एक एक्स्ट्रा उत्पन्न मिळेल. आणि शेवग्यामुळे कोंबड्यांना पण कोणता आजार वगैरे होत नाही. कॅल्शियम मिळतात. ते पण शेवग्याचा पाला खातील. आणि पुढच्या वर्षी आपल्याला सावली मिळेल. आता सध्याला आपले बघू शकता शेडमध्येच आहे पक्षी. हे आपण 2 ते 3 महिने शेडमध्येच ठेवणार आहे. कारण की आपल्या पूर्ण हे झाडाचं नुकसान करून टाकतील. पूर्ण झाडं खाऊन घेतील. आणि आपण पाण्याची व्यवस्था अशी केलेली आहे, मे महिना असल्यामुळे हे शेततळं आहे. शेततळ्यातून आपण हे शेवग्याला वगैरे पाणी, बाकीच्या शेतांना आपण बघा बदामाचं झाडू पण लावलेलं आहे. सेंटरला आपण 2 झाडं लावलेले आहेत बदामाचे. हे एक झाड आणि ते एक झाड. हे 2 झाडं आपण याच्यामुळे लावलेले आहे. फुल उन्हाळ्यामध्ये पूर्ण सावली राहील आपल्या पक्ष्यांना. कारण की पुढच्या वर्षी आपण बॅच चेंज नाही करणार, त्याच्या पुढच्या वर्षी करणार आहे. आपण पण असंच करा. आपण शेतकऱ्यांना पिल्ले पण देत असतो, पूर्ण गायडन्स देतो. त्यानंतर आपण पिल्ले मोठे होईपर्यंत पूर्ण काही माहिती, काही त्यांना लागलं, काही झालं, हे सगळं आपण देत असतो. त्याच्यानंतर आपण त्यांचे पिल्ले मोठे झाल्याच्यानंतर अंडे विक्री कशी करायची, कशी नाही करायची. आणि मोठे पक्षी झाले की पक्षी विकायचे असले तर आपण पक्षी पण त्यांना विकायला मदत करत असतो. म्हणजे आपण अंडे पण देतो, पिल्ले पण देतो. आणि पिल्ले मोठे झाल्याच्यानंतर पिल्ले त्यांचे मोठे झाल्याच्यानंतर आपण विकत पण घेतो. असं आपलं नियोजन आहे.